So this project is very important for me and the company. अर्थातच सर, आता तुम्ही आम्हाला हायर केलंय म्हणजे तुमच्यासाठी ही जी महत्त्वाची डील आहे ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मग चला आजच सुरुवात करूया कामाला. मला एक गोष्ट सांग, हे एवढं सगळं काम तुला एकटीला जमणार आहे? रिप्रेझेंट मी करते पण बॅकएंडला माझी टीम आहे. ग्रेट. मला माहिती आहे की आपल्याला ही डील 1 आठवड्यात क्लोज करायची आहे. हां, त्यामुळे मी प्री प्लॅन बनवून ठेवलाय. सो आपण स्टेप बाय स्टेप त्यानुसार जाऊया. सो मग त्यानंतर तू आय एम सॉरी, तुम्हाला मी तू म्हटलं तर चालेल ना? ऑफकोर्स येस. लेट्स हिअर इट आउट. सांग काय प्लॅन आहे? ओके, सो माझ्या डोक्यात असं आहे की आपण ना सुरुवात ही अशा पद्धतीने करूयात. म्हणजे काय, इनोव्हेटिव्ह सुद्धा आहे आणि एफिशियंट सुद्धा आहे. आपल्या क्लायंटलाही खूप आवडेल. मी काय म्हणतो, आपण आत्ताच फोन लावूयात ना त्यांना. साऊंड्स गुड. है ना? या. हॅलो. हां, मला होरायझन मोटर्सच्या हेड ऑफिसला कनेक्ट करून द्या. या. हॅलो. हॅलो सर. हाय, आशुतोष बोलतोय. सर, सो आम्ही जरा मार्केटिंग स्ट्रॅटेजीज डिस्कस करत होतो आणि तुमच्या कानावर घालायच्या होत्या. ऑल्सो काही प्लॅन्स आहेत ते फिक्स करायचे होते. रिअली? खरं तर इतक्या लवकर तुमच्या अपडेट्स येतील अशी मी अपेक्षा पण नव्हती केली. सो मी माझ्या PR मॅनेजरला फोन देतो. हाय सर, दिस इज अंजली. येस येस. हां सर, सो आय जस्ट वॉन्ट टू टेल यू दॅट That's nice. थँक यू सो मच सर. जस्ट अ सेक. हॅलो सर. सो फायनल करूयात? ॲब्सोल्युटली, गो अहेड. पण एक गोष्ट आहे, मी आज संध्याकाळी चाललोय लंडनला. पण तुम्ही लोक एवढे गेअरअप आहात तर उद्या आपण प्रेस कॉन्फरन्स करून टाकू. उद्या अनाउन्समेंट करतो, मग जातो. उद्या प्रेस कॉन्फरन्स आणि अनाउन्समेंट करायची म्हणताय? चालेल, आपल्याला पुढच्या आठवड्यात करायचं होतं ते उद्याच करूया. डन डन. डील सर. ठीक आहे, मग लागा कामाला. ओके, ग्रेट. सी या. येस. अमेझिंग. नाईस वर्क. थँक यू सो मच. Yes. कॉंग्रॅच्युलेशन्स. सेम टू यू. दॅट्स लाईक माय वाईफ. हीच आहे माझी शिवा. हे सगळं काय चाललंय? तू जरा थांब, तू लाडात येऊ नकोस. काय लाडात नको? अरे या शिवा, तू हसते तेव्हा किती छान दिसते. हो का? अजून काही आहे का? अजून मला भांडावंच वाटतंय, पण आता नाही भांडणार कारण वेळ नाही आहे. आल्यावर भांडणार. बरं चला आवरा आता. जा. आवरा नाही, आपल्या दोघांना मिळून आवरायचंय. मी का? काय झालं? तू पण यायचंयस. कुठे? अगं पार्टी आहे. सो अंजली म्हटली की एवढं सगळं सक्सेसफुल होतं तर आपण पार्टी करूया. सो लेट्स गो. मला बोलवलंय का तिने? त्यांनी काय फरक पडतो? नाही, कशाला? तू जा ना अंजली बरोबर पार्टी कर. छान. ओके 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 ओके. आता मला कळलं. जेलस? नाही 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 नाही, असं काही नाही. जे आहे ते आहे तेच बोल. हो, जे आहे ते आहे ना. ओके, मग ठीक आहे. मी ना हे घालणार आहे. मस्त शर्ट, सूट, तुझं फेवरेट. खूप छान दिसते याच्यात. तू एकटा गेला ना तर बघ. आता कसं येणार ना तू? हा, येणार. ह्याच शिवाच्या प्रेमात पडलोय मी, कळलं का? पडला असलास तरी हात देणार नाही मी तुला. हात नकोच आहे मला, सगळी शिवा हवी. गप्प बस आता. चल आवरूया. चला. ए बाबा आशू, म्हणजे मी कपडे घ्यायला ना. सरप्राईज आहे. आता काय? थांब ना. काय? कपाट उघड. जा. पार्टीला चाललंय. पार्टीला चाललंय. वा. वहिनी.
हळू 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 हळू. काय भारी दिसते वहिनी. अरे भारी दिसते. सुंदरच दिसते शिवा. मुळात सुंदर आहे ना ती. आईला काय सुनेचं कौतुक करण्याची संधीच हवी असते. हो कारण वागतेही तशीच ना ती. पण आशू असे तयार झालं काय विशेष काय? काही नाही भाऊ, आपल्याला ही डील मिळाली म्हणून आम्ही पार्टी करतोय आज. उद्या प्रेस कॉन्फरन्स आहे आणि अनाउन्समेंट पण आहे ना, सो आम्ही जरा सेलिब्रेट करायचं ठरवलं. हा तुमचं सेलिब्रेशन तर आत्ताच सुरू झालंय, हातात हात घालून वगैरे. आणि दोघांचंच आहे? नाही नाही, आहेत ना अजून. ऍक्च्युली अंजलीचा प्लॅन होता, ती आपली PR मॅनेजर जी आहे, तिचा प्लॅन होता जरा सेलिब्रेट करू. मला येऊ आम्ही. अच्छा अच्छा, हा हा. मग ठीक आहे ठीक आहे. एन्जॉय एन्जॉय. पण शिवा का जाते? सुहास, काय प्रश्न आहे हा? हा काय त्यांचं रिलेशन काय? आशूची बायको आहे ना शिवा, मग ती नाही जाणार. भाऊ अहो जाऊ द्या, त्याला वाटूच शकतं असं. तो नाही ना नेत त्याच्या बायकोला कुठे म्हणून. नाही घेऊन जाईल. नाही, आम्ही तर पार्टीच करतोय, काम चालू आहे, असं काही हे नाही.